नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे असे भागाकाराचे 10 गणित पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि इथून पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। तर बघा, पहिलं गणित आहे 846 भागिले 4। मग 8 या संख्येला 4 या संख्येने भागायचं आहे। तर काय करायचं, 8 ही संख्या 4च्या पाड्यात आहे का बघायचं। 4 1 4 4 2 8 आहे, कितव्यांदा आहे, दुसऱ्यांदाच आहे। मग ते जे दुसऱ्यांदा आहे ते 2 वरी लिहायचं, म्हणजे हे आपण 2चा भाग घातला। 4 1 4 4 2 8। मग 8 ही संख्या आहे, 8च्या पाड्यात जसंच तसं 8 लिहा आणि 8 आणि 8 ची वजाबाकी करा। 8 मधून 8 गेले 0। आता वरचे 4 खाली घेऊ शकतो आपण आणि एका वेळेस एकच संख्या आपण खाली घेऊ शकतो। आता 4च्या पाड्यात 4 आहे का, हो आहे, कितव्यांदा आहे, पहिल्यांदाच आहे, ते वरी लिहा। मग 4 1 4 वजाबाकी करायची आहे, 4 मधून 4 गेले 0। आता वरचे 6 खाली घ्यायचे आहेत आणि 6 ही संख्या 4च्या पाड्यात आहे का बघायचं आहे। 4 1 4 4 2 8 नाही, 4 झाले की लगेच 8 आहे। 6 ही संख्या आहे का 4च्या पाड्यात, नाही। मग काय करायचं, 6 पेक्षा लहान 4च्या पाड्यातली जी संख्या आहे ती घ्यायचं। मग 6 पेक्षा लहान 4च्या पाड्यात 4च संख्या आहे, ती पण आहे पहिल्यांदा। मग आता इथं 6 भेटला आहे का आपल्याला 4च्या पाड्यात, नाही। मग किती भेटलं, आपण किती संख्या घेतली आहे, 4, म्हणजे आपण 4चा भाग घातलेला आहे। 4 1 4 आपण 1चा भाग घातलेला आहे। मग 6 मधून 4 गेले, राहिले 2। आता वरची पुढं खाली आपल्याला खाली घेण्यासाठी वरी कुठली संख्या राहिली आहे का, नाही। वरी 6 झालं, आपण 6 आहे शेवटी, तर 6 इथं घेतलं। आता पुढे घेण्यासाठी कोणती संख्या आहे का, नाही। आणि 2 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे। तर बघा, काय करायचं आहे, आता पुढे इथं दशांश चिन्ह द्यायचं, पॉइंट द्यायचा आणि मग इथं आपण आता खाली 0 घेऊ शकतो। मग आता या 4ला 4च्या पाड्यात 20 आहे का, तर आहे, कितव्यांदा आहे, 5व्यांदा। 4 पंचे 20। मग इथं आपले बाकी आलेले आहे 0 आणि भागाकार आलेला आहे 211.5। हवा असेल तर भागाकार आपण इथंच थांबवू शकतो, पॉइंट मध्ये काढायचं असेल तर इथं असं पॉइंट मध्ये काढू शकतो पुढे। तर बघा, 8 या संख्येने 178 या संख्येला भागायचे। तर आता 1 ही संख्या लहान आहे 8 पेक्षा, मग आपण 17 ही संख्या 8च्या पाड्यात आहे का बघायचं। फक्त पहिल्या वेळेस आपण एकाच वेळी 2 संख्येला भाग घालू शकतो, फक्त पहिल्या वेळेस, आणि खाली घेत असताना आपल्याला एका वेळेस एकच संख्या खाली घ्यायची आहे, बरं का। मग बघा, आता 8च्या पाड्यात 17 आहे का बघा। 8 1 8 8 2 16 8 3 24। 8 3 24 केल्यानंतर हे 17 पेक्षा मोठं होत आहे। मग 17 आहे का 8च्या पाड्यात, नाही। मग 17 पेक्षा लहान 8च्या पाड्यातली संख्या 8 1 8 8 2 16। बघा, 8 2 16, 16चा भाग जाईल। तुम्ही म्हणाल आता 8च्या पाड्यात 17 पेक्षा लहान 8 पण आहे, 16च का घेतलं, तर बघा 8 2 16, 8 त्रिक आपण जेव्हा करतो तेव्हा 17 पेक्षा मोठी संख्या येते। जोपर्यंत 17च्या पेक्षा मोठी संख्या येत नाही तोपर्यंतची आपल्याला लहान संख्या घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जवळ ह्या 17 पेक्षा लहान पण ह्या 17च्या जवळची लहान संख्या कुठली आहे ती 8च्या पाड्यातली घ्यायची आहे। मग बघा, इथं वजाबाकी करायची आहे। 7 मधून 6 गेले, 1 राहिले, 1 मधून 1 गेले 0। आता इथं वरचे 8 खाली घ्या। आता 8च्या पाड्यात 18 ही संख्या आहे का बघा, तर नाही। 8 1 8 8 2 16 8 3 24। मग आता डबल इथं 2चाच भाग जाईल, 8 1 8 8 2 16चा। बघा, वजाबाकी करायची आहे। 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 1 मधून 1 गेले 0। आता इथं वरी पुढं आपल्याला वरची संख्या खाली घेण्यासाठी कुठली संख्या राहिली आहे का, नाही। आपण इथं पण भागाकार थांबवू शकतो, पण पॉइंट मध्ये काढायचं असेल तर बघा, पॉइंट द्यायचा, इथं खाली 0 घ्यायचं। 8च्या पाड्यात 20 आहे का, नाही, डबल 2चा भाग जाईल। 8 1 8 8 2 16 8 3 24, 20 पेक्षा मोठं होईल ना। 10 मधून 6 गेलं 4, हा 4 1, 2 मधून 2 गेले 0। बघा, आता खाली आलं 4। आता डबल दशांश चिन्ह पॉइंट द्यायची गरज आहे का, नाही। आता आपण 0 घेऊ शकतो, दशांश चिन्ह द्यायची गरज नाही। तर 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 8 पंचे 40। 8च्या पाड्यात 5व्यांदा 40 आहे, तर इथं बाकी आलेले आहे 0 आणि भागाकार आलेला आहे 22.25। पुढे 742 या संख्येला 3 या संख्येने भाग घालायचा आहे। 7च्या पाड्यात 3 ही संख्या आहे का, 7 1 7 7 2 14, सॉरी 3 1 3 3 2 6 3 3 9। बघा, 3च्या पाड्यात 7 ही संख्या आहे का, नाही। 3 3 9 हे मोठं होत आहे, मग 3 2 6 घ्यायचं आहे, 2चा भाग घालायचा आहे। 3 1 3 3 2। आता पुढं वरचे 4 खाली घ्यायचं आहे। आता 3च्या पाड्यात 14 ही संख्या आहे का बघायचं आहे। 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 3 5 15 होत आहे। मग 3 चौक 12 घ्यायचा आहे आपल्याला।
14 पेक्षा लहान, 3 5 15 मोठं होतं 14 पेक्षा. मग वजाबाकी करायची आहे. 2 मधून 2 गेले, 2 राहिले, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 1 मधून 1 गेलं, 0. आता वरचे 2 खाली घ्या. 3च्या पाड्यात 2 ही 22 ही संख्या आहे का? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 13 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24 3 8 जर घेतला आपण तर 24 मोठं होत आहे. मग 3 7 21 आपल्याला घ्यायचं आहे. 7चा भाग घालायचा आहे. 21 वजाबाकी करायची आहे. 2 मधून 1 गेलं, 1 राहिलं, 2 मधून 2 गेले, 0. आता पुढे आपल्याला खाली घेण्यासाठी कुठली संख्या राहिली आहे का? नाही. मग आता इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि इथं 0 घ्यायचं. 3 त्रिक 9, 9चा भाग जातो. 3 1 3 3 2 7 3 त्रिक 9, 3 चौक 12 मोठं होतं. मग 10 मधून 9 गेले, 1 राहिले. आता डबल इथं 10. असं आपल्याला 3 3 3 3च येत जाणार आहे. डबल 3 3 3चा भाग जाणार आहे. तर आता इथं किती दशांश चिन्हापर्यंत आपण दशांश चिन्हानंतर किती संख्येपर्यंत आपण उत्तर काढायचं? तर 2च संख्येपर्यंत काढायचं. त्याच्या पुढे काढायची काही गरज नाही. तर बघा 421 या संख्येला 5 ने भागायचे. आता 4 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग 42 ला 42 आहे का बघायचं 5च्या पाड्यात. तर 5 8 40, 5 9 45, 45 मोठं होतं. मग 5 8 40 घ्यायचं आहे. 8चा भाग गेला. 2 मधून 0 गेलं, 2 राहिले, 4 मधून 4 गेले, 0. आता वरचे 1 खाली आले. 5च्या पाड्यात 21 आहे का? तर 5 चौक 20, 5 5 25 मोठं होतं म्हणून 4चा भाग घालायचा. 5 चौक 20. 1 मधून 0 गेले, 1 राहिलं, 2 मधून 2 गेले, 0. आता पुढे 0 घेऊया. इथं दशांश चिन्ह देऊया. इथं दशांश चिन्ह दिलं आणि इथं 0 घेतलं. 5 दुने 10. बाकी आली 0 आणि भागाकार आला 84.2. 9 या संख्येने 819 या संख्येला भागायचे. आता 8 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. मग 81 ही संख्या 9च्या पाड्यात आहे का? तर आहे. 9 9 81, 9चा भाग जातो बघा. वजाबाकी करायची आहे. 1 मधून 1 गेलं, 0. 8 मधून 8 गेले, 0. वरचे 9 खाली आले. बघा 9 ही संख्या आहे का? 9च्या पाड्यात आहे. पहिल्यांदाच आहे. 9 1 9, 1चाच भाग गेला. वजाबाकी केली. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. पुढं 328 या संख्येला 7 ने भागायचं आहे. 7च्या पाड्यात 32 ही संख्या आहे का? 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चौक 28 7 5 35 होत आहे. मग 7 चौक 28, 4चा भाग घालावा लागेल कारण 5चा घातल्यानंतर 35 ही संख्या 32 पेक्षा मोठी होते म्हणून 7 चौक 28चा आपल्याला इथं भाग घालायचा आहे. वजाबाकी करायची आहे आणि 12 मधून 8 गेले, राहिले 4. इकडचा हातचा इकडे आला. 3 मधून 3 गेले, 0 आणि वरचे 8 खाली आले. आता 7च्या पाड्यात 48 ही संख्या आहे का? 7 7 49 आहे. तर 7 7 49 48 पेक्षा मोठं होतं म्हणून आपल्याला 6चा भाग घालावा लागेल. 7 सख्ख 42. वजाबाकी करायची आहे. 8 मधून 2 गेले, 6 राहिले, 4 मधून 4 गेले, 0. आता 6च्या पुढं आपण एक दशांश चिन्ह घेऊ आणि इथं 6च्या पुढे ह्या 0 घेऊ. 7च्या पाड्यात 6 आहे, 60 आहे का? 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 60 पेक्षा मोठं होत आहे. मग 7 8 56, 8चा भाग घालायचा. 10 मधून 6 गेले, राहिले 4. हातचा आला 1, 6 मधून 6 गेले, 0. तर आता इथं आपण याच्या पुढं 1 0 घेऊ. 7च्या पाड्यात 40 आहे का? 7 सक्क 42 आहे. 7 5 35चा भाग घालावा लागेल कारण 6चा भाग घातल्यानंतर 40 पेक्षा मोठं होत आहे 42. मग 7 5 35चा भाग घातला, राहिले इथं 5 आणि आता आपण 2 दशांश चिन्हापर्यंत काढलेला आहे. पुढे आता काढायची काही गरज नाही. तर बघा 46.85 आपलं भागाकार आला आणि बाकी आली आहे 5. तर उत्तर काय आलं? 46.85. पुढचं गणित 350 या संख्येला 6 या संख्येने भागायचं आहे. तर 35 आहे का बघा 6च्या पाड्यात. 6 6 36 आहे. मग 6 6 36 हे मोठं होत आहे. मग आपल्याला 6चा नाही तर 5चा भाग, 6च्या अगोदरचा 1 घालावा लागेल भाग म्हणजे 5चा. 6 या 5 30. वजाबाकी करायचे आहे. 5 मधून 0 गेले, 5 राहिले, 3 मधून 3 गेले, 0. वरचे 0 खाली घ्यायचे आहेत. तर 6च्या पाड्यात 50 ही संख्या आहे का बघायचं आहे. 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 मोठं होत आहे. मग 6 8 48, 8चा भाग घालावा लागणार आहे आपल्याला इथं. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, हातचा आला 1, 5 मधून 5 गेले, 0. आता पुढे संख्या नाही, आपण दशांश चिन्ह देऊन 0 घेऊया. 6 1 6 6 2 12, 6 त्रिक 18, 18चा भाग जाईल म्हणजे 3चा भाग जाईल आणि इथे येईल 18. आता 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 2 मधून 1 गेले, 0.
2 मधून 2 गेले 0. हा तर आता इथं पुढे 0 घेऊया आणखीन. आता 6च्या पाड्यात 20 आहे का डबल? नाही. 6 एक 6 6 2 12 6 त्रिक 18 डबल 3चाच भाग जाईल. आणि इथं आपण कितीदा आपण भाग घातला तर डबल आपल्याला इथं 2च येणार आहे आणि डबल आपल्याला 3चाच भाग घालावा लागणार आहे. म्हणजे इथं पुढे 3 3 3 अनंत टाइम येणार आहे. गणित आहे 540 या संख्येला 2 या संख्येने भागायचं आहे. 5 ही संख्या 2च्या पाड्यात आहे का? बेक बे बे 2 4 बेत्रिक 6. बेत्रिक 6 मोठं होत आहे 5 पेक्षा. मग आपल्याला 5 ही संख्या 2च्या पाड्यात नाही म्हणून आपल्याला 2 ही संख्या 2चा भाग घालावा लागेल आणि बे दुने 4 ही संख्या घ्यावी लागेल. वजाबाकी करायची आहे. 5 मधून 4 गेले 1 राहिले. वरचे 4 खाली घ्यायचे आहेत. 2च्या पाड्यात 14 आहे का? तर आहे. बेसत्ती 14. वजाबाकी करायची आहे. 14 वजा 14 0 0. आता इथं तुम्ही म्हणाल बाकी 0 आली झालं गणित. पण आणखीन आपलं वरचं हे 0 राहिलं. याला विसरून जमणार आहे का? नाही. मग या 0ला भाग कशाचा जाणार आहे? 0चाच. मग ह्या 0ला 0चा भाग घालायचा. बाकी आली 0 आणि भागाकार आलेला आहे आपला 270. बघा या 0ला कधीही शेवटच्या विसरायचंय का? नाही. नाहीतर आपला भागाकार चुकेल. इथं 27 भागाकार आला असता. तो बरोबर आला असता का? नाही. खरा भागाकार काय आलेला आहे? 270. पुढचं गणित 324 या संख्येला 4 या संख्येने भागायचं आहे. 4च्या पाड्यात 32 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर 4च्या पाड्यात 8 वेळा 32 आहे. 4 8 32. वजाबाकी करायची आहे. 2 मधून 2 गेले 0. 3 मधून 3 गेले 0. वरचे 5 खाली घ्या. 4च्या पाड्यात 5 ही संख्या आहे का? नाही. 4 एक 4 एकचाच भाग जाईल. वजाबाकी करायची आहे. 5 मधून 4 गेले 1 राहिलं आणि आपली जो भागाकार आलेला आहे तो 81 आलेला आहे आणि बाकी आलेली आहे ती 1 आली आहे. पॉइंट मध्ये आपल्याला उत्तर काढायचं असेल तर बघा पॉइंट मध्ये काढू. 0 घ्यायचं आहे आणि इथं आता 4च्या पाड्यात 10 ही संख्या आहे का बघायचं आहे. 4 एक 4 4 2 8 4 त्रिकोण 12 मोठं होत आहे. मग आपल्याला 2चा भाग घालायचा आहे. 4 2 8. 10 मधून 8 गेले इथं राहिले 2. आता आपल्याला इथं 0 घ्यायचं आहे डबल कारण 4 पेक्षा 2 लहान आहे. तर 4 पंचे 20. 4 पंचे 20 म्हणजे इथं 5चा भाग जाईल. 4 पंचे 20 घेतलं इथं बाकी आली 0 आणि भागाकार आलेला आहे 81.25. 408 या संख्येला 5 ने भाग घालायचा आहे. 5च्या पाड्यात 40 ही संख्या आहे का? आहे. पण 4 ते 40. वजाबाकी करायची आहे. 40 मधून 40 गेले 0 0 राहिले. 8 वरचे खाली घ्या. 5च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का? नाही. मग काय होणार? एकचाच भाग जाणार. 5 एक 5. 8 मधून 5 गेले किती राहिले? 5 6 7 8 3 राहिले. आता इथं आपण पॉइंट देऊया आणि 0 घेऊया. 5च्या पाड्यात 30 आहे का? आहे. 5 सक 30. बाकी आले आहे 0. भागाकार आलेला आहे 81.6. तर बघा अशा प्रकारे आपण भागाकाराची 10 गणितं सोडवलेली आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर या 10 गणितामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागाकाराची 10 गणितं घेणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.